अयोध्येमध्ये राम मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल। प्रभू रामांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। तेरगाव आणि चिंचवडला जोडणाऱ्या बटरफ्लाय पुलाचं 7 वर्षानंतर देखील काम अपूर्ण। आतापर्यंत पुलावर 40 कोटींचा खर्च, 7 वर्षानंतरही काम अपूर्ण। मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, लातूरनंतर नांदेडमध्ये प्रादुर्भाव। उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग आता ऍक्शन मोडमध्ये। नवी मुंबईत अज्ञाताकडून टपरी मालकाला धमकी, माल विकणं थांबव अन्यथा केस करू। दादागिरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक। हॉटस्टार या ओटीटी वाहिनीच्या विरोधात मनसे आक्रमक। परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था, घाणीचं साम्राज्य असल्यानं परिसरात कुत्र्यांचा वावर। प्रशासनानं लक्ष देण्याची नागरिकांची आणि स्थानिकांची मागणी। सोयाबीन हमीभाव खरेदीची तारीख वाढवून द्या, परभणीच्या गंगाखेड येथील शेतकऱ्यांची मागणी। बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात अजूनही सोयाबीन पडते। नाशिकमध्ये औषध फवारणीमुळे कांदा पीक नष्ट, माहिती मिळताच कृषी मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या संबंधित विभागाला सूचना। कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर प्राधान्य देणार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये 275 अभ्यासकांनी दिली भारतीय संविधानावर महापरीक्षा। निर्मिती फिल्म क्लब आणि बाल साहित्य कला मंच यांच्या वतीने अनोखा उपक्रम। कोल्हापूरमध्ये संविधान महावाचनाचं युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। गुरुकुल विद्यालयाच्या वतीने सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन करून संविधान महावाचनाचा सप्ताह पूर्ण। ट्रक आणि रिक्षाचा अपघात, ट्रकमधील अवजड रोड अंगावर पडल्यानं 7 प्रवाशांचा मृत्यू। तेलंगणामधील वारंगल मामरुल मार्गावरची दुर्घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।